काय करायला लागलाय तू इथे? काय नाही, तू जा इथून. तू वेडा झालायस का? काय काय नाही? मी सांगितलं ना, तू जा इथून. मला एकट्याला सोड. कशाला स्वतःला त्रास करून घेतोय? काय नाही, मला थोडा राग आलेला एवढंच. तू इथे काय करतेस? विषय बदलू नकोस ग्लेन, मला माहित आहे तू काय करत होता. हा, मी काय करत होता? प्लीज थांब ग्लेन, हे सगळं तू कशाला करतोयस? त्या गोष्टीला 10 महिने होऊन गेलेत. का स्वतःला माफ करत नाहीये तू? 10 महिने? तुझ्यासाठी ते 10 महिने होते. माझ्यासाठी फक्त तो काळ नाही, छळ होता. सगळीकडे अंधारच अंधार, जसं कोणी मला जखडून ठेवले. मी समजू शकते ग्लेन, तू कशातून जात आहेस. मी तुझ्यापर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न केला, पण तू संपर्कच तोडलास. मला तुझी अवस्था बघवत नाही. जर तुला संपर्क ठेवायचा असता तर तू ठेवला असता, पण मी तुला जज करणार नाही, कारण मला कोणाच्या सहानुभूतीची गरज नाही. सॉरी, मी तुझ्यावर राग केला, पण आता मला निघावं लागेल. थांब ग्लेन. बाय रिया. अगं रिया, कशी आहेस? आणि ग्लेनला काय झालं? गुड मॉर्निंग फादर. ते असं झालंय की आता तो जरा ना. एक काम करूया, आपण चर्चमध्ये बसून बोलूया. तर मग सांग मला, काय झालं? ते फादर असं आहे की ग्लेन डिप्रेशनमध्ये आहे. डिप्रेशन? कशामुळे? तुम्हाला ठाऊक नसेल, पण ग्लेनचा एक मोठा भाऊ होता, जो. त्या दोघांचा एकमेकावर खूप जीव होता. त्यांचं नातं एकदम घट्ट होतं. एक दिवस जो ग्लेनला गाडी शिकवत असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला. या अपघातात मात्र ग्लेनला काहीच दुखापत झाली नाही, पण जो कायमचा निघून गेला. आणि ह्या कारणामुळे ग्लेन आजपर्यंत स्वतःला माफ नाही करू शकला. ह्याचा त्याला खूप त्रास होत असेल, पण जर असंच चालू राहिलं तर त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर आणि मनावर देखील होऊ शकतो. एक्झॅक्टली, हाच तर प्रॉब्लेम आहे. त्याने स्वतःला माफ करण्यासाठी त्याने दुसऱ्यांचं ऐकण्याची गरज आहे, जे तो नाही करत. ना तो आमचं ऐकतो, ना त्याच्या आई वडिलांचं. आणि खूप टाइम झाला त्याने संपर्कही तोडलाय सगळ्यांसोबत. प्रॉब्लेम इकडे गिल्टचा आहे. त्याला असं वाटते की तो रिस्पॉन्सिबल आहे त्याच्या भावाच्या मृत्यूसाठी. त्याला स्वतःच्या कृत्यांसाठी अपराधी वाटते, पण स्वतःला माफ करण्यासाठी त्याला रिॲलिटी एक्सेप्ट करायला लागेल. अरे ग्लेन, कुठे गेलेला तू? असाच बाहेर गेलेला. अरे थांब जरा, आमच्याशी बोल. हा नक्कीच जोच्या खाचेवरच गेला असेल. गावातली लोक मला सांगतात की हा तासन तास तिथे बसलेला असतो. ह्याला सांगून सांगून मी थकले, पण हा काही ऐकायलाच तयार नाही. आपण त्याला कधीच माफ केला आहे. 100 वेळा मी त्याला सांगितलं की ती त्याची चुकी नव्हतीच. ट्रक ड्रायव्हर पिऊन गाडी चालवत होता, परंतु तो स्वतःला माफ करायलाच तयार नाही. आता एकच उपाय, तो म्हणजे त्याच्यासाठी प्रार्थना करणे.
काय झालं? काय झालं? तुम्ही ते कशाला आल्यात? खूप दिवसापासून आपण कुठे बाहेर नाही गेले. चल फिरायला जाऊ. नाही, मला नाही यायचं. अरे काय करतो? चल अरे काय रे, असं काय करतोस? लाजतोस कशाला? चल. चल 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 रे. काय करतो? चल. अरे का? चला येतो मी. हे दादा, कसं आहेस तू? मला तुझी खूप आठवण येते रे. मी आज 10 महिन्यानंतर बाहेर गेलेलो, पण ते तुझ्यासाठी नव्हते, तर बाहेर मित्रांसोबत फिरायला गेलेलो. तुझ्या आठवणीने मी अस्वस्थ होतो आणि माझी पावले तुझ्या खाचीकडे वळतात. मी काय करतो ते मला समजत नाही, हे जाणून की मी तुझा जीव तुझ्याकडून हिरावून घेतलेला आहे. मी कसा खुश राहू? मी कसा स्वतःला माफ करू, हे जाणून की तू कधीच परत येणार नाही. ग्लेन, घाबरू नकोस. मला माहिती आहे तुझ्यासोबत काय झालं ते. रिया, तिनेच सांगितलं असेल ना तुम्हाला? हो. तू कशाला स्वतःवर एवढा त्रास करून घेतोस ग्लेन? हा त्रास मी भोगलाच पाहिजे, हे दुःख मी भोगलंच पाहिजे. देवसुद्धा मला माफ करू शकणार नाही. तू चुकीचा अर्थ घेतोस ग्लेन. आपण सर्वजण देवाचीच लेकरे आहोत आणि आपण कितीही चुका केल्या तरी तो आपल्याला नेहमी क्षमा करतो. तुला असं वाटते का की तुझा भाऊ जरा जिकडे असला असता तर त्याला तुझी ही अवस्था बघवली असती? मग काय, मी काय करू? सर्व काही विसरून जाऊ? असं समजू काय घडलंच नाही? मी असं कधीच नाही बोलला की तुला सर्व काही विसरून जायला लागेल, पण जे झालं ते आता मागे सोडून तुला नव्याने जगायला हवं. मला सर्व काही मागे सोडून द्यायचं आहे. मला माझ्या आईवडिलांसाठी आणि मित्रांसाठी सर्व काही मागे सोडून नव्याने जीवन जगायचं आहे, पण मला समजत नाही मी काय करू. मी समजू शकतो ग्लेन, तू कुठल्या परिस्थितीतून जात आहेस, कारण माझ्या देखील आयुष्यात एक असाच प्रसंग घडलेला. माझा जन्म एका चांगल्या घराण्यात झाला. माझे आईवडील दोघेही सरकारी कर्मचारी होते आणि मी त्यांचा एकुलता एकच मुलगा. पण जेव्हा मी धर्मगुरू होण्याचा निश्चय घेतला तेव्हा माझ्या वडिलांनी मला विरोध केला, पण मी ठाम होतो मला धर्मगुरूच व्हायचं आहे. पण त्याने माझं ऐकलं नाही आणि माझ्याशी संपर्क तोडला. एके दिवशी त्याचा अचानक मृत्यू झाला. मला खूप दुःख झाले, खूप त्रास झाला. मी रडलो, खूप रडलो, पण मी काहीच करू शकलो नाही. पण मी स्वतःला सावरलं, कारण मला माहीत होतं
की देवाची माझ्यासाठी नक्कीच काहीतरी एक योजना असेल. तसंही ग्लेन, तूही आता स्वतःला सावरलं पाहिजे, कारण देवाची तुझ्यासाठी देखील नक्कीच काहीतरी एक योजना असेल. पण आता मला समजले, मी माझ्या स्वतःला खूप जास्ती त्रास दिलेला होता. मित्रपरिवाराला देखील दुखवले होते. पण आता हे सर्व बदलेल. मी भूतकाळाचा विचार करणार नाही. मी तेच करेल जे माझ्या भावाला माझ्याकडून अपेक्षित होते, ते म्हणजे चांगले जीवन जगेल. मला माहीत आहे ग्लेन, तू नक्की करशील. आता ते बघ, तुझे मित्र तुझी वाट बघत आहेत. जा, त्यांना भेट.